कोर्टाचा दणका, कोरटकर फरार. पोलीस बंदोबस्तात कोरटकर पसार. कोरटकरच्या मुसक्या कधी आवळणार? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर फरार झालाय. त्यातच कोल्हापूर सत्र न्यायालयानंही जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं कोरटकरच्या अडचणी वाढल्या. मात्र तब्बल 22 दिवसांनंतरही कोरटकरला अटक न केल्यानं कोल्हेंनी हल्लाबोल केलाय. वारंवार याच गोष्टी समोर येत आहेत ना, की जर या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तसं आपण मानतो आणि जी वस्तुस्थिती आहे, परंतु महाराजांविषयी इतक्या चुकीच्या आणि खालच्या पातळीवर जाऊन उद्गार काढणाऱ्या व्यक्तीला जर पोलीस संरक्षण दिलं जात असेल आणि त्यांचा कोर्टानं जामीन नाकारल्यानंतरही त्यांना अटक होत नसेल तर सरकारच्याच हेतूविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतं. 25 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिली. यावेळी कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यामुळे कोरटकरला पोलीस संरक्षण देण्यात आलं. त्यानंतरही कोरटकरनं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली. एवढंच नाही तर कोरटकरनं कोल्हापूर न्यायालयातून जामीन मिळवला. त्यानंतर सरकारनं उच्च न्यायालयात धाव घेतली तर न्यायालयानं पुन्हा कोरटकरच्या जामिनाचा चेंडू कोल्हापूर न्यायालयाकडे टोलवला. त्यानंतर 18 मार्चला कोरटकरचा जामीन फेटाळण्यात आला. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो 7 दिवसासाठी कंटिन्यू करावा. त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली. त्यामुळे कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूरच्या दिशेनं निघालेत. मात्र भेदरलेला कोरटकर कोणत्या बिळात लपून बसलाय? याबरोबरच पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर पसार कसा झाला? कोरटकर फरार होत असताना पोलीस आंधळे झाले होते का? फरार असतानाही कोरटकरनं मोबाईल पत्नीपर्यंत कसा पोहोचवला? कोरटकरला पोलिसांचंच अभय आहे का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे प्रश्न पोलिसांच्या कार्यक्षमतेचा आणि इब्रतीचा असल्यानं कोरटकरच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.